मी हे अत्यंत जबाबदारीने सांगतो, रामदास कदमांवरती जे भाष्य त्यांच्या कुटुंबातल्या घटनेसंदर्भात अनिल परब यांनी केलेलं आहे ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी रामदास कदम यांच्या पत्नीला जाळण्याचा प्रयत्न झाला की काय झालं, अशा प्रकारचा गंभीर मुद्दा अनिल परब यांनी मांडलेला आहे. त्याची चौकशी केली पाहिजे. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे ठसे आणि हे याच्या चौकशा करायला निघालेला आहात. तुमची लायकी आहे का त्यांचं नाव घ्यायची? बाळासाहेब ठाकरेंना लायकी आहे तुमची? आमच्या अंगावर आहे ते याद राहा. अजून अनिल परब यांच्याकडे बराच साठा पडलेला आहे स्फोटकांचा. मला माहिती आहे काय आहे ते. तुम्हाला तोंड दाखवणं रस्त्यावरती मुश्किल होईल. काल उद्धव ठाकरे म्हणाले की मी नमक हरामांवरती बोलणार नाही. त्याला प्रतिक्रिया देत रामदास कदम म्हणाले की आम्ही भरभरून नमक हे उद्धव ठाकरेंना दिलेले आहे. मग त्यावर तुमची प्रतिक्रिया? काही नाही. रामदास कदम यांच्यावरती प्रतिक्रिया देण्यात किती महान नाही आहेत. हे काल उद्धव ठाकरे बोलले ना, हे लोक नमक हराम नाही तर काय आहेत? बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर भरभरून नमक खाल्लं, पदं मिळवली, प्रतिष्ठा मिळवली, संपत्ती मिळवली आणि आता टांग वर करतायत. हे नमक हराम नाही तर काय? ह्यांना काय म्हणायचं? तर दुसरा कुठला शब्द असेल तर सांगा मीडियातला, मी तो वापरेन. हे बेईमान नमक हराम आहे सगळे आणि ह्यांना त्यांची किंमत मोजावी लागणार. हे पण सांगतो मी, कालही म्हणालो, यांना जबर किंमत मोजावी लागणार आहे. अमित शहा यांना वाचवणार नाहीये किंवा नरेंद्र मोदी आणि फडणवीस वाचवणार नाही. यांना अमित शहा वाचवणार नाही, यांना नरेंद्र मोदी वाचवणार नाहीत, यांना देवेंद्र फडणवीस वाचवणार नाहीत. या बेईमान लोकांना, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात अशी दळभद्री वक्तव्य का भूमिका घेतलेल्या आहेत, त्यांना कोणी माफ करणार नाही. मुळात अमित शहा, नरेंद्र मोदी, भविष्यात ह्यांची अवस्था काय होणार आहे हे मला माहिती आहे.